कोणा साथ देईल नाही जय हरी सर्वांना। आज वंचित बहुजन आघाडीतर्फे छोट्या पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी वंचित तर्फे चहा पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। माझा हा उपक्रम गेल्या 10 वर्षापासून चालू आहे। उद्देश हेच आहे की मानवतेसाठी आपण सर्व काय करायचं। आपल्या संत माऊल्यांनी सगळ्यांनी सांगितलं, मानवता प्रथम, तेच मानवतेची सेवेसाठी आपण काहीतरी करतोय। सुरुवात कशी केली आणि आता कसं? सुरुवात आम्ही एक टेबल आणि कॅटली पासून केलेली आहे की म्हणजे आपण हे केलं। आज आम्ही आमच्या सोबतची मित्रमंडळ आणि पोरं चांगलं काम करतात। आम्ही कमीत कमी एक 20 जण आहोत आता टीम। आम्ही सर्वजण इथेच बनवतो, इथेच वाटतो। आज आषाढी एकादशीनिमित्त तुम्ही चहा आणि फराळाचं वाटप केलं, परंतु याच्यापूर्वी तुम्ही अन्य सामाजिक उपक्रम राबवले, ते कोणकोणते? जिथं गॅदरिंग होती, जिथं गेट टुगेदर होते, तिथं मी मानवतेसाठी पाणी किंवा चहा जे काही यथाशक्ती मागून काय होईल तिथेही काही लोक जमतात, मी ते काही ना काही उपक्रम करतच असतो। वैयक्तिकरित्या पण तुम्ही काहीतरी उपक्रम? हे सगळे वैयक्तिकच असतात। आतापर्यंत किती भक्तांनी लाभ घेतला? 10,000 प्लस असेल। मी माऊलीच्या चरणी हेच मागेल की आपल्या देशामध्ये फार अराजकता माजलेली आहे, स्टुडंट रस्त्यावर आहे, सगळ्या देशामध्ये आंदोलन सुरू आहे। तरी माऊलीला इतकंच मागेल की माझ्या देशाला शांती आणि सुख लाभो अशी विनंती करतो माऊलीला। आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा देश भगवंती हो आणि याच्यामध्ये फक्त मानवता ही जिवंत असायला पाहिजे, ही माऊलीला विनंती करतो। माझं नाव ॲडव्होकेट पंकज बनसोडे, शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी पश्चिम। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नाश्त्याची आणि चहाची व्यवस्था वारकऱ्यांसाठी केलेली आहे। आणि हा उपक्रम जवळपास वंचित बहुजन आघाडीकडून गेल्या 4-5 वर्षापासून राबवत आहोत, सतत राबवत आहोत आम्ही। आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक असं पंकज भाऊचं खूप मोठं श्रेय असतं। आणि पंकज भाऊचं म्हणणं असं आहे की मानवता हीच ईश्वर सेवा आहे। आणि इथंच तर झालं, पण बऱ्याच ठिकाणी जसं कर्णपुराची जत्रा असेल, शिवजयंती असेल, महापुरुषांची जयंती असेल, तिथं पण पंकज भाऊचा हा उपक्रम असा सातत्याने चालू असतो। तर त्यांच्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा देते। आणि देशामध्ये जी अराजकता माजली आहे, तर कुठेतरी शांततेच्या मार्गाने आणि सत्याच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे। आणि याच कुठेतरी आपलं हे प्रसार व्हावा आणि प्रचार व्हावा, यासाठी पंकज भाऊ आणि वंचित बहुजन आघाडी सतत प्रयत्नशील असते। आणि त्या संदर्भातच आम्ही या ठिकाणी सकाळपासून जमलो आहोत आणि चहा आणि फराळाची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांसाठी, भक्तांसाठी। आणि त्याचा चांगल्या प्रकारे ते लाभ घेत आहे शांततेने। त्यांना काय संदेश द्या? त्यांना हा संदेश द्याल की कुठेतरी शांततेच्या मार्गाने चला। जे आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये संत होऊन गेले, तर संतांनी तर सर्व काही शांततेचा मार्ग सांगितला आहे, तर आपण पण आपसामध्ये शांततेच्या मार्गानेच वागलं पाहिजे आणि कुठेतरी सत्याचा विजय झाला पाहिजे। माझं नाव साधना विजय पठारे, मी पश्चिम शहर महिला अध्यक्ष आहे।